नमस्कार. आज विधानसभा निवडणुकीचा मतदान जी प्रक्रिया होती ती आज पार पडलेली आहे आणि नाशिकच्या 4 विधानसभा मतदारसंघामध्ये निकाल काय असेल याचा थोडासा अंदाज आपण या ठिकाणी घेणार आहोत. गेल्या 20-25 दिवसापासून प्रचाराची रणधुमाळी होती चालू आणि ही रणधुमाळी 18 तारखेला 5 वाजता समाप्त झाली आणि आज 20 तारखेला मतदान झालं. मतदानाची आकडेवारी शेवटची माझ्याकडे आलेली नाहीये, परंतु एक थोडीशी चर्चा करूया. सुरुवातीला आपण नाशिक पश्चिम विषयी चर्चा करू. नाशिक पश्चिम मध्ये मनसेचे दिनकर पाटील तसेच महायुतीकडून सीमाताई हिरे ह्या 10 वर्ष अगोदर आमदार राहिलेले आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्याच प्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर हे प्रामुख्याने या नाशिक पश्चिम मध्ये तिहेरी लढत आहे आणि या तिहेरी लढतीमध्ये हे सर्व तिघी उमेदवार तुल्यबळ आहेत. थोडस नाराजीचं या पश्चिम मध्ये सुरुवातीला नाराजी होती. दिनकर पाटील यांना तिकीट मिळेल महायुतीकडून असं सर्वांचा अंदाज होता आणि त्यामुळे ते देखील लोकसभा निवडणूक तसंच नाशिक महानगरपालिकेमध्ये महापौर पद त्यांना दिल्या जाणार अशी चर्चा होती आणि लोकसभेमध्ये देखील त्यांना तिकिटासाठी थांबवण्यात आलं होतं, त्यामुळे ते नाराज होते. दरम्यान यावेळेस त्यांना नक्कीच तिकीट भेटेल अशी आशा होती. दरम्यान महायुतीने तिकीट न दिल्याने त्यांनी शेवटी मनसेतर्फे लढण्याचं ठरवलं आणि मनसेमधून त्यांना तिकीट मिळालं. त्यानंतर त्यांनी जो प्रचार केला, प्रचार रॅल्या वगैरे घेतल्या, यामध्ये जी रेखारेख गर्दी होती ती खूप मोठ्या प्रमाणात होती. त्याचप्रमाणे राजसाहेब ठाकरे यांचे देखील दोन सभा झाल्यात, एक पवननगर आणि एक सातपूर या ठिकाणी झाली. या सभेंना देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती, त्यामुळे त्यांच्या नावाची जी चर्चा आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महायुती म्हणजे सीमाताई हिरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या 3-4 दिवसापूर्वी जो सिडको मध्ये राडा झाला, काही स्लिप वाटत होते मतदानाच्या, त्यामध्ये पैसा देवाणघेवाण झाली असा संशय आल्याने यामध्ये हाणामारी झाली आणि या हाणामारीमुळे या हाणामारीची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा देखील या पश्चिम मतदारसंघामध्ये झाली. दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्या मुलावर देखील मोका लावल्याने त्यांना ते देखील त्यांच्या पुढे मोठे आव्हान आहे. कारण समोर तुल्यबळ अशी सीमाताई हिरे हे 2दा आमदार राहिलेले आहेत आणि त्यांच्याशी आणि दिनकर पाटील मनसेचे यांच्याबरोबर खरी तुल्यबळ लढत आहे. तरी देखील आव्हानाला समोर जाताना सुधाकर बडगुजर यांच्या देखील ज्या प्रचार रॅल्या निघाल्या याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि नागरिकांचा त्यांना देखील मोठा प्रतिसाद आहे. त्याचबरोबर सीमाताई हिरे यांनी देखील गेल्या 10 वर्षामध्ये अनेक विकासाची कामे केलेली आहे, अनेक धार्मिक कार्यक्रम घेतलेले आहे. खानदेश महोत्सव झाला, अनेक उद्यानं असतील, ग्रीन जिम असतील, रस्ते असतील, याची त्यांनी कामे केलेली आहे आणि अत्यंत शांत स्वभाव आणि मायाळू स्वभाव, सुखदुःखामध्ये प्रत्येकाच्या सामील होणाऱ्या सीमाताई यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये
या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये यांचा पाठिंबा मिळालेला आहे. तसंच स्वामी समर्थ केंद्र असेल, भाविक असतील, त्यांचा देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. त्यामुळे या पश्चिम मतदारसंघामध्ये काही होऊ शकतं अशी चर्चा सध्या रंगलेली आहे. आणि या म्हणजे सुधाकर बडगुजर आणि सीमाताई हिरे प्रामुख्याने सिडको विभागामध्ये हा जो काही मागे 3 दिवसापूर्वी वाद झाला, या दोघींच्या भानगडीमध्ये दिनकर पाटील यांनी प्रचार रॅलींमध्ये कुठेही गालबोट वगैरे लागू दिलेलं नाही किंवा ते काही वादात पडलेले नाही. आणि एक त्यांचा अजेंडा आहे की मी जर का निवडून आलो तर निवडून आल्यानंतर ज्या बंद पडलेल्या कंपन्या आहेत त्या चालू करेल, नाशिकसाठी नवीन उद्योगधंदे आणेल, IT क्षेत्रातील जे काही नागरिक आहेत त्यांना पुणे, मुंबई, बंगलोर अशा ठिकाणी नोकरीसाठी, शिक्षणासाठी जावं लागतं, तर हे सर्व मी बंद करून शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज राहणार नाही. या ठिकाणी IT भव्य दिव्य अशा स्वरूपात मी या ठिकाणी आणेल, अनेक उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्न करेल, बेरोजगारांना नोकरी भेटेल असा त्यांचा अजेंडा आहे. आणि अगदी साधं सिंपल दिनकर पाटलांचं ते बोलणं वगैरे, त्यामुळे त्यांचा चांगलाच प्रभाव मतदारांवर पडलेला आहे. आणि धार्मिक देखील आहेत ते, मानभाऊ पंथाचे असल्याने अनेक लहान मोठे कीर्तन, भजन वगैरे सर्व कार्यक्रम ते घेत असतात. त्याचबरोबर लोक दरबार देखील त्यांचा बऱ्याच दिवसापासून चालू आहे. त्यामुळे सातपूर परिसरासह सिडको इत्यादी परिसरामध्ये त्यांचा चांगलाच दबदबा आहे. तर जरा थोडस दिनकर पाटलांचं पारडं या ठिकाणी जड वाटतंय. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पश्चिमचं आपण थोडस विश्लेषण करत आहोत. सीमाताई हिरे यांचं देखील पारडं जड आहे, कारण की त्यांनी देखील अनेक धार्मिक कार्यक्रम, खानदेश महोत्सव, त्याच प्रकारे गेल्या 10 वर्षामध्ये अनेकांच्या सुखदुःखात सामील होणं आणि मायाळू स्वभाव, प्रेमाने बोलणं इत्यादी त्यांच्या अंगी असलेले सर्व गुण, आणि ज्या राज्य म्हणजे महायुती सरकारकडून ज्या योजना निघाल्या, लाडकी बहीण असेल, विविध योजना, या योजनांचा अनेक महिलांना फायदा झालेला आहे. अगदी महाराष्ट्रामध्ये ही योजना सक्सेसफुल झालेली आहे. त्यामुळे लाडका बहिणींचा जर का प्रतिसाद जर का त्यांना भेटला तर त्या देखील या ठिकाणी निवडून येऊ शकतात. त्याचप्रमाणे सुधाकर बडगुजर भाऊ यांना देखील मोठा ज्येष्ठ नागरिकांसह सर्व तरुण वर्ग व सर्वच खानदेश झालं, कसबा या ठिकाणचे सर्व नागरिक मतदार सर्वांचा त्यांना देखील मोठा प्रतिसाद आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच सर्वच नागरिकांसाठी ते स्वतः तीर्थयात्रा वगैरे काढत असतात. अनेक नागरिकांना त्यांनी, हजारो नागरिकांना तीर्थयात्रा वगैरे घडून आणलेल्या आहे. त्यांचा देखील या मतदारसंघामध्ये चांगलाच प्रभाग आहे, म्हणजे एक दबदबा आहे. आणि त्यामुळे नाशिक पश्चिम मध्ये ते देखील या ठिकाणी शर्यतीमध्ये आहे आणि नक्कीच निवडून येऊ शकतील. तिघेही उमेदवार तुल्यबळ असल्याने तिघांच्या नावाची चर्चा आहे. थोडस दिनकर पाटील यांचा यामध्ये थोडा जास्त दबदबा आहे, त्यामुळे दिनकर पाटील हे लागू शकतील असं तरी सध्या या मतदारसंघामध्ये बोलल्या जात आहे की दिनकर पाटील हे विजयी होतील. तर हा होता नाशिक जनमतचा अंदाज. या ठिकाणी थोडी चूकभूल झाली असेल तर माफ करावी. हे लोकशाही राज्य आहे आणि लोकशाही राज्यामध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हा अंदाज मी या ठिकाणी वर्तवलेला आहे. चंद्रकांत धात्रक नाशिक पश्चिम नंतर थोड्याच वेळात नाशिक मध्य बद्दल देखील बोलणार आहे आणि पूर्व देखील बद्दल बोलणार आहे. त्याच प्रकारे देवळाली मतदारसंघाबद्दल देखील थोडं विश्लेषण नक्कीच करणार आहे. आपण नक्कीच बघा नाशिक जनमत. पुन्हा भेटूया. नमस्कार.